आपल्यासोबत ते देखील याच आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला पोहोचवतायत। स्वप्नील, तुमच्या पाठी काही शेतकरी बांधव आहेत, काय नेमकं त्यांच्या भावना आहेत? नक्कीच आपण बघू शकतो राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी दाखल होण्यास नागपुरामध्ये सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यातील हिंगोली असेल, परभणी, लातूर या जिल्ह्यांमधनं जे आहेत ते शेतकरी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळीच रेल्वेने हे शेतकरी जे आहेत ते नागपुरात पोहोचलेले होते, परंतु जाम असल्यामुळे जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करून शेतकरी आलेले, सर्व तयारी दिसते, बॅगा यांनी आणलेल्या आहेत, कपडे वगैरे सर्व दिसतात। किती दिवसाच्या तयारीने नागपुरात आले? आता हे शेवट पोसवर, आता जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आता इथंच। बच्चू कडूंनी सांगितलं की मागं हटणार नाही जोपर्यंत 7/12 कोरा होणार नाही। हो, आम्ही सध्या हे सगळे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत सर, आणि शेतकरी बी आहेत आम्ही सगळे, दोन्ही बी आहेत। केव्हापर्यंत राहणार आहे काका तुम्ही तयारीनिशी आली? जोपर्यंत आमची कर्जमाफी होत नाहीत, आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच राहणार। यावर्षी शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलेलं आहे, सोयाबीनच्या उत्पादनात घट झालेली आहे, दुसरी बाजारभाव नाही, त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। काय वाटतंय 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू भाऊंनी सरकारला दिलेला आहे? बाळबोल, आपल्यासोबत काही महिला आहेत, कुठं आल्या काकू तुम्ही? आम्ही चारगावच्या। कशाने आल्या? आता गाडीने जात होतो, गावाला दळण नव्हतं। काय वाटते किती दिवसाच्या तयारीने तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत? अहो 1 महिना। आपण बघू शकतो सर्व शेतकरी पाठीशी फिरा, पूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीवर आपल्याला ज्या त्या बॅग्स दिसत आहे, म्हणजे सर्व कपड्याची तयारी घेऊन जे आलेले आहेत। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, स्वप्नील, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। गजानन, तुमचेही धन्यवाद। या आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट जाणून घेत राहू।